श्री स्वामी समर्थ सर्वांना। अधिक मास, पुरुषोत्तम मास अशा विविध नावाने ओळखल्या जाणारा आणि अतिशय पवित्र महिन्याची सांगता यंदा 14 जून 2026 आणि 15 जून 2026 ला होणार आहे। आता 14 जून का? कारण अमावस्या 14 जूनला दुपारी 12:20 लागणार आहे आणि 15 जूनला सकाळी 8:24 संपणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, अधिक महिन्याची सांगता कशी करता आणि 33 दीपदान आपल्याला कसे करायचे आहे, कुठे करायचे आहे, त्या संदर्भातील माहिती आपण आज बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये संकल्पयुक्त किंवा न संकल्प करता तुमच्याकडनं काहीतरी सेवा घडलेली असेल, या सेवेची सांगता म्हणजे सेवेचे उद्यापन। या संपूर्ण अधिक महिन्याचं उद्यापन कसं करायचं तर ते आपण आधी बघूया। सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर आता हे तुम्ही 15 तारखेलाच करा, कारण 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे। अमावस्येच्या कालावधीमध्ये खरं तर 14 तारखेला पण 12 नंतर अमावस्या सुरू होते आणि 15 तारखेला उदय तिथीनुसार आपल्याला हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते, त्याच्यामुळे सोमवती अमावस्या असणार आहे। अत्यंत पवित्र दिवस, अत्यंत हा पवित्र काळ असणार आहे। दान धर्म कर्म करण्यासाठी आता अधिक महिन्याची सांगता, जर तुम्ही संपूर्ण अखंड दिवा लावला असेल, तुमच्या काही सेवा चालू असेल किंवा जर कोणाला मासिक धर्म असेल तर 15 तारखेलाच सांगता करायची का तर नाही, तुम्ही ती 16 तारखेला पण करू शकता। कारण जर मासिक धर्म असेल तर 1-2 दिवस इकडे तिकडे पण चालतात। आता सांगता म्हणजेच काय, ज्याला आपण उद्यापन असं म्हणतो। तुम्ही रोज बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करणं झाला आहे किंवा पुरुषोत्तम सूक्त आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, विष्णू याग केला असेल, सत्यनारायण तुम्ही केला असेल, गीतेचा 15वा अध्याय, गीतेचे 18 नावे किंवा जी काही पुरुषोत्तमची सेवा आहे किंवा देवीची ओटी भरणं आहे, सगळं काही ना काही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने केलंच आहे। आता ही सांगता कशी करायची, ह्या दिवशी अमावस्येला सगळ्यात आधी तर सकाळी उठून सूर्याला अर्घ्य देणं, सूर्याला जल अर्पण करणं, सूर्याची उपासना करणं, नंतर पितरांची सेवा करणं। आता हे करून झाल्यावर आधी गणपती बाप्पांची पूजा, म्हणजे ज्या पद्धतीने नित्यनेमाने देवांची पूजा करावी, त्याच्यामध्ये मग बाळकृष्णांच्या मूर्तीवर पण गंध, फूल, अक्षदा, त्यांच्या मूर्तीवर पण अभिषेक करू शकता। शेवटच्या दिवशी ताई सत्यनारायण केलं तर चालेल का? हो, तुम्ही करू शकता, काहीच अडचण नाही। म्हणजे अमावस्याला सत्यनारायण करू शकता, काहीच अडचण नाही। आता हे सगळं करून झाल्यावर आपण मनातल्या मनात जो काही संकल्प केला असेल किंवा संकल्प नसेलही केला, बाळकृष्णांना, भगवान पुरुषोत्तमांना हीच प्रार्थना करायची की या महिन्यामध्ये माझ्याकडून तुमची जी काही तोडकी मोडकी सेवा झाली ना, मला याचं फळ नको, ही सगळी सेवा मी तुमच्यासाठी केली, ही सगळी सेवा मी तुमच्या चरणी अशी साधी प्रार्थना करावी। बाळकृष्णाला आवर्जून आपण तुळशी पत्र अर्पण करावे। या दिवशी तुळशीची सेवा करणं हे तेवढंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे। आणि हे सांगायचं की बाळकृष्णांना किंवा बालाजींना की या महिन्यात माझ्याकडनं जी काही आध्यात्मिक सेवा झालेली आहे, आध्यात्मिक माझी प्रगती झाली आहे, जे काही माझ्याकडनं घडलं आहे, हे सगळं तुम्हाला समर्पित आहे। मला याचं कुठलंही कर्मफळ नको। याचं कारण तुम्हाला सांगते, जेव्हा एखादी सेवा परमेश्वरासाठी केली जाते ना, तेव्हा आयुष्यात सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडतात, आयुष्यात सगळं चांगलं होतं। आज माझ्याकडनं ज्या काही सेवा झाली तर मी ती माझ्या देवांसाठी केली, की मला एक म्हणायचं आहे की जो ब्रह्मांड नायक, जो संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार चालवतो, तर तो ह्या संपूर्ण एका क्षणात इकडचा तिकडं करू शकतो, तर तो तुम्हाला मला का जपणार नाही, तो तुम्हाला माझ्यासाठीच का मदत करणार नाही। मग याच ब्रह्मांड नायकासाठी, जो संपूर्ण विश्वाचा कारभार चालवतो, त्याच्यासाठी जर 1 महिना सेवा करावं आणि त्याचं नक्की या सेवेचं फळ आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात मिळणार आहे। आता हे करून झाल्यावर या दिवशी दानाला महत्त्व आहे।
आता गोदान, गाईचं दान करू शकता. नाही आपण गाईची मूर्ती असेल तर ती आपण किंवा तुम्ही गुरुजींना दान करू शकता. नक्कीच तुम्ही किंवा मंदिरात जाऊनही तुम्ही दान करू शकता. गुरुजी असतात मंदिरात, त्यांच्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे तूप. या दिवशी तूप दान करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे अधिक मासाच्या सांगतेला अगदी तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही गुरुजींना तूप दान करू शकता किंवा जवळचे लोक असतील तर त्यांना तुम्ही देऊ शकता. जे गरजूंना म्हणतो, ज्याला आपण दान म्हणजे देणं, तर ते दान करू शकता. त्याच्याचबरोबर एखादी जोडपं तुम्ही जेवू घालू शकता. ब्राह्मण जोडपं भेटलं तर सोन्याहून पिवळं, नाहीतर कुठल्याही जोडपं भेटलं तर यथाशक्ती दान म्हणजेच काय तुमच्याकडे दे दान करेल या पद्धतीने. आणि जो कोरडा शिदा आहे तो गुरुजींना दान करायचाच असतो. आता गुरुजी भेटले तर अतिउत्तम. कोरडा शिदा भगवान म्हणजे तो आधी देवासमोर ठेवायचा. गंध, फूल, अक्षदा अर्पण करायची. धूप दीप ओवाळायचा आणि सांगायचं की या संपूर्ण पुरुषोत्तम मासाची सांगता मी हे जे काही अन्नदान, आपण जे काही कोरडा शिदा देणार आहे ते दान करून देत आहे असं म्हणायचं. ठीक आहे, म्हणजेच काय की आपल्याकडनं ती सांगता होते, आपल्याकडनं ती छान सेवा घडते. आता हे सगळं करून झाल्यावर 33 दीपदान, खूप कमेंट्स आणि अमावस्याला सांगितलेल्या 33 दीपदान जरी आधी केलं असेल तरी अमावस्याला 33 दीपदान आवर्जून करा. आता दीपदान ताई पण ती चालेल का? आता सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये तांब्याचं दान करणं महत्त्वाचं मानलं गेलं आहे. मग तुम्ही तांब्याचं दान करा किंवा कणकेचे 33 दिवे बनवा. तुम्हाला जर 33 दिवे बनवणे शक्य असेल तर ते बनवा किंवा तुम्ही डायरेक्ट तांब्याचे छोटे छोटे दिवे, अगदी तुम्हाला सांगते ना, 40 रुपयाला तुम्हाला ते 33 दिवे मिळून जातील. जास्तीत जास्त पण कमी नाही, कारण आमच्याकडे मी पाहिलं होतं तर 22 रुपयाला 20 का 22 रुपयाला एकदम बारके एकदम पातळ दिवे होते. तर 40 रुपयाला जरा चांगले दिवे आले तर ते दिवे तुम्ही बाळकृष्णाच्या मंदिरात, बालाजीच्या मंदिरात, प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊन किंवा महादेवाच्या मंदिरात, महाराजांच्या मंदिरात, कुठल्याही कुळदेवीच्या मंदिरात, कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता. वाती पण त्या घ्यायच्या नाही. कणकेचे दिवे घ्या किंवा जे काही तांब्याचे बारके बारके दिवे मिळतात ते करू शकता. वाती कुठल्या घ्या तुम्ही. तेलाची वात केली, जी सरळ वात असते ती सुद्धा चालेल, किंवा फुलवात मध्ये तुपाचं दीपदान म्हणजे तुपाचा दिवा आपण जेव्हा तूप वापरतो तेव्हा कसं असतं ना, ती फुलवात असते आपली, जसं तुम्ही केलं तरी चालेल. आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई केवढं ताट घेतो आपण. आता एक ताट मिळतं बघा, 2 रुपये ताट मिळतं. त्या ताटात बारका सरळ वात असलेला, ज्याला आपण तेलाची वात बनवतो आपण तेलाची वात, तर ती तेलाची वात त्या ताटाभोवती अशी लावली जाते आणि मग ते दिवे लावले जातात. म्हणजे ती तेलाची वात असते, अशी सरळ वात असते ना. आपण दिवा लावतो तर हे तांब्याच्या ताटावर अशा 33 वाती पूर्ण अशा छानपैकी पसरवून घ्याव्या. मग दिवा लावावा. छानपैकी ते घेऊन जा. त्या ताटात छानपैकी दिवा लावा आणि जे काही तुमच्याकडे अनारसे बत्तासे असेल ते ठेवायचे आणि छानपैकी दान द्यायचं आहे देवाला. किंवा फक्त दीपदान करायचं असेल तर मंदिरात दीपदान करून देता एका साईडला करायचं. तसेच ते दिवे प्रज्वलित होईपर्यंत ते शांत आणि काही नाही, अगदी 5 ते 10 मिनिटात करणं. खूप तेल टाकत नाही, खूप काही तूप टाकत नाही आपण. जर ते 10 ते 15 मिनिटं काही नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा व्यंकटेश स्तोत्रम, तुम्हाला जे गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला जे आवडतं ना, बाळकृष्णाचे, भगवान श्रीहरीचे, विष्णूची सेवा, व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्र नामावले जातात ते 1000 नावं आहे. जर ते तुम्हाला इतका फार वेळ लागेल मग त्याच्यापेक्षा 1 वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम पठण करा किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा
जप करा. आता ताई, अगं मंदिरात जाऊन आम्ही करू शकत नाही, मग आम्ही घरात करू का? सगळ्यात मोठा प्रश्न तर मला हाच आलेला आहे की जेवढी सात्विकता मंदिरात आहे ना, तेवढी आपल्या घरात नाही. पण अगेन काही कारणामुळे जर तुम्हाला तेही करणं शक्य होत नाही, तर छानपैकी घरातच तुम्ही दीपदान करू शकता. ते दिवे मात्र तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन ठेवू शकता. या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्या दिव्याच्या परत वापरणं आपण करायचा नाही, कारण तो दान केलेला आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही करू शकता. इतकी सुंदर सेवा आणि आपल्याकडनं जास्तीत जास्त सेवा घडावी, प्रत्येकाला या 33 दीपदान या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये आपण जरी जावयांना मान दिला तर आपण एकच दिवा दिलेला आहे. तर 33च का? तर माहिती आहे का की 33 कोटी देवांचं ते प्रतीक आहे. तर एवढी छान सेवा करण्याचा आपल्याला अनुभव मान भेटला आहे, तर ती सेवा अजिबात चुकवायची नाही. संपूर्ण दिवा शांत होईपर्यंत तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. मंदिरात जाऊन दीपदान केलं तर अतिशय उत्तम. वातावरण पण असं आहे, गर्दी पण खूप असणार आहे, पण जसं तुम्हाला जमेल. प्रभू श्रीरामांच्या मंदिरात, बाळकृष्ण, बालाजी, भगवान विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना, जवळच्या नातेवाईकांना शेअर करा. आणि आणखी काही नवीन पाहण्यास उत्सुक असाल तर कमेंट करून नक्की सांगा. एक छोटासा प्रयत्न करते. मदत करा, साथ द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.